नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नालासोपारा पश्चिम येथे सुपारक धम्म सेवा संघ यांच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. सुपारक धम्म सेवा संघ नालासोपारा पश्चिम यांच्या वतीने छत्रपती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन श्रीप्रस्थ पहिला रस्ता टाकीजवळ मोठ्या उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्राची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने झाली. आयुष्यमान सिद्धार्थ बर्वे सामाजिक कार्यकर्ते, आयुष्यमान सुभाष काटरनवरे बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षक, प्रमुख वक्ते तसेच उपस्थित उपासक उपासिका यांच्या समक्ष ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सकाळी 11 वाजता आयुष्यमान सुभाष काटरनवरे यांनी बुद्धवंदना घेतली. यानंतर मान्यवरांची प्रेरणादायी भाषणे झाली. आयुष्यमान सुभाष काटरनवरे यांनी चारही महामानवांच्या जीवन कार्यावर तसेच बुद्ध धर्मावर सखोल प्रबोधन केले. उपस्थितांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्या सत्राचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आयुष्यमान रमेश भगत सचिव यांनी केले, तर सभेचे अध्यक्ष आयुष्यमान संजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळच्या सत्राचा समारोप झाला. दुसरे सत्र रात्री 7 वाजता सुरू करण्यात आले. आम्रपाली महिला मंडळ नालासोपारा पश्चिम यांनी महामानवांच्या जीवनावरील गीतांवर प्रबोधनात्मक उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या सत्राचे सूत्रसंचालन आयुष्यमान चंद्रमणी गमरे व आयुनी शीतल जाधव यांनी प्रभावीपणे केले. रात्री 11 वाजता सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी आयुष्यमान सुदेश सावंत संस्थापक, आयुष्यमान संजय कांबळे अध्यक्ष, आयुष्यमान रमेश भगत सचिव, आयुष्यमान समीर जाधव खजिनदार, आयुष्यमान अशोक न्यायाधीश उपाध्यक्ष, आयुष्यमान सुशांत पवार उपाध्यक्ष, आयुष्यमान वैभव लोखंडे सहखजिनदार, आयुष्यमान समीर सावंत सहसचिव, आयुष्यमान सुभाष शिंदे, आयुनी प्राध्यापक संध्याताई वैद्य प्रमुख सल्लागार तसेच सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. सभासदांमध्ये आयुनी भारती सावंत, आयुनी संगीता कांबळे, आयुनी शर्मिला सावंत, आयुनी सुजाता भगत, आयुनी पूजा पवार, आयुनी संगीता न्यायाधीश, आयुनी ज्योत्स्ना जाधव, आयुनी समीक्षा सावंत, आयुनी कल्पिता लोखंडे, आयुनी मनीषा जाधव, आयुष्यमान आशुतोष जाधव, आयुष्यमान सुमेध भगत, आयुष्यमान विधित सावंत, आयुष्यमान अभिजित तांबे, आयुष्यमान आकाश बडगे, आयुष्यमान विकल्प लोखंडे आदींनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम उत्कृष्टपणे यशस्वी केला. संपूर्ण परिसरात सामाजिक एकात्मता, बुद्ध धम्माचा संदेश आणि महामानवांच्या विचारांचे प्रभावी प्रबोधन घडवून आणणारा हा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
बारकाईने अभ्यास
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या बुद्धभूमीमध्ये आज आपण इथे बसलेलो आहोत. त्याचं पहिलं तुम्ही गांभीर्याने लक्ष घ्या की आपण कुठच्या ठिकाणी बसलो आहे आणि त्या ठिकाणचं पावित्र्य काय. आपण खूप नशिबान आहोत की आपण आज इथे पवित्र भूमीमध्ये आपण इथे बसलेलो आहोत आणि हा कार्यक्रम पवित्र भूमीमध्ये साजरा होतो. प्रथम मी सर्व महापुरुषांना आणि महान मातांना वंदन करतो आणि इथे जमलेल्या सर्व उपासक आणि उपासिकांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम करतो. जय भीम. बऱ्याच ठिकाणी आता आपण रील्स वाचत असतो, सगळ्यांकडे मोबाईल आहेत आणि मोबाईल वाचत असताना आपल्याला रील्स ऐकायला मिळतात आणि त्या रील्समधून सुद्धा बरंचसं प्रबोधन आपल्याला ऐकायला मिळतं. तर आपण आता आपला समाज जागा झाला असं नाही, इतर समाजाला सुद्धा बाबासाहेब कळायला लागले, इतर समाजाला सुद्धा आपले इतर सर्व महामानव कळायला लागलेत आणि म्हणून त्यांच्यासुद्धा रील्स यायला लागलेत आणि सर्वांना आता कळालं आहे, 100% माहिती पडली की बाबासाहेबांशिवाय किंवा संविधानाशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण आज बघितलं तुम्ही, जर कुठं कोर्टात जायचं असेल, कुठच्या तुम्हाला सरकारी कार्यालयात जायचं असेल तर तिथे बाबासाहेबच असतात, कारण बाबासाहेबांच्या संविधानानुसारच तिथे कार्यकाळ चालतो. अशी एक परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे जे बाबासाहेबांच्या संविधानाने. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो साहेब, तुम्ही जसे पॉईंट सांगितले, मी एक आता पोस्ट झाली होती कोणाची, मी एक अभ्यास आपल्याला ऐकायला मिळतो, जे वाचतात ना ते रील्सनुसार किंवा असं पोस्ट टाकत असतात. तुम्ही बघितलं असेल की आत्तापर्यंत जेवढे आंदोलनं झाली, जेवढ्यांनी नेत्यांनी आंदोलन केली, मोठमोठ्या अगदी नेहरूंपर्यंत आंदोलनं केली, त्या सर्वांना अटक झाली. पण बाबासाहेबांना अटक का नाही केली? बाबासाहेब एवढे उच्च शिक्षित होते आणि बाबासाहेबांना अटक करण्याचं कारण म्हणजे काय अटक न करण्याचं? कारण बाबासाहेब ज्या शिक्षणपीठांमध्ये, जिथं कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण विद्यापीठात घेतलं, त्या विद्यापीठामध्ये एक संघटना होती आणि ती संघटना अशी होती की त्या संघटनेमध्ये बाबासाहेबांसारखेच उच्च शिक्षित, ज्यांना संपूर्ण देशांच्या संविधानाचा अभ्यास असला पाहिजे, जे उच्च शिक्षित असले पाहिजेत, अशी लोक त्या संघटनेमध्ये होती. आणि त्या संघटनेचा एक असा कायदा होता, त्या संघटनेचे काही नियम होते, ह्या लोकांना अटक करण्यात येऊ नये आणि जर त्यांना अटक करायची असेल तर त्या संघटनेची पहिली परवानगी घ्यावी लागायची आणि मग त्यांना तुम्ही अटक करू शकता. विचार करा की बाबासाहेबांची नोंद त्या संघटनेत होती आणि म्हणून आजपर्यंत बाबासाहेबांना कुणी अटक केली नाही. परिस्थिती आम्ही विचार केला पाहिजे की बाबासाहेबांना अटक करत असताना आणि ज्यांनी संविधान लिहिले, ज्या माणसाने अभ्यास केला इतका मोठा, आणि आज आपलं भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ संविधान मानलं जातं आणि आज परिस्थिती अशी आलेली आहे की दुसऱ्या देशाची लोक आपल्या संविधानाचा अभ्यास करून आपला देश चालवतात आणि आपल्या जिकडचे मूर्ख आहेत की आपल्या संविधानाचे एक एक कलम बदलायला चाललेली आहे. आता परवाचीच गोष्ट, त्यांनी एक कलम बदली करायला घेतलं, त्याला विरोध झाला. कारण आता लोक जागृत झालेले आहेत, जे सत्तेमध्ये जे जरी असले तरी त्यांना माहिती आहे की, आणि जे अंधभक्त आहेत त्यांना काय आपण बोलू शकत नाही, पुढच्या भक्तीपुढे आपण जाऊ शकत नाही. पण आज ते नारी मुक्ती, आता त्यांचं एक त्यांनी केलेलं, नारीसाठी त्यांनी आता त्यांना कलम करायचा होता आणि ते करून काय करणार होते, त्यामुळे आम्ही 33% जागा देणार आणि 33% जागा तर आपल्याला मिळाल्याच होत्या आणि पास झालेलं आहे, पण ते करायचं नाही. त्यांना फक्त मतदार हॅलो आणि आपल्या लोकांची राजकारण्यांची तरतूद करून घ्यायची. बघा ना, परवा त्यांनी मोर्चा काढला, ते रील्स येते बघा त्या बाईची, आता सुशिक्षित बाई, तुम्ही त्या महिलांच्या हक्कासाठी मोर्चा काढता आणि त्याच महिलेला तुम्ही विरोध करता, त्याच महिलेला तुमच्या कार्यकर्ते शिव्या देतात. अरे काय परिस्थिती आपल्या इकडे की कुठेतरी दादागिरी करून तुम्ही दबावायचा प्रयत्न कराल, पण नाही होणार. ते बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला आडवं येणार आणि 100% आडवं येणार आणि ते आलंच पाहिजे, याची आपण सर्वांनी जाणीव घेतली पाहिजे.
तर मी आजच्या या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती दिनी आणि इतर आम्ही महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करत असताना इथे जमलेल्या सर्वांना आजच्या जयंती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, मंगलकामना देतो. आणि आपल्याला जे लाभलेले मान्यवर आहेत, सुभाष कटारनवरे साहेब हे केंद्रीय शिक्षक आहेत, बौद्धचारी आहेत. आम्हाला ते कसे भेटले हे मला सांगावं लागेल. आपल्या नालासोपाऱ्यामध्ये विरारपासून वसईपर्यंत सर्वांना परिचित असलेले आपल्याकडचे बौद्धचार्य आयुष्यमान नितीन जाधव साहेब हे त्यांचे मित्र आहेत. आणि त्यांनी मला त्यांचं नाव सुचवलं. साहेबांशी मी बोललो, साहेब असा असा विषय आहे. तर त्यांनी लागलीच आम्हाला होकार दिला, वेळेसही सांगितलं. पण ते आमच्या वेळेच्या आधी येऊन इथे थांबले, कारण ते चेंबूरला राहतात. आणि चेंबूरला येत असताना किंवा आपल्या इकडे असताना रविवारच्या दिवशी मेगालॉक असतो, त्याची त्यांनी काळजी घेतली. आणि ते रेल्वेचा जास्त प्रवास करत नसल्यामुळे त्यांना ह्या सर्व काही प्रकारची माहिती नाही, म्हणून त्यांनी लवकरच निघाले. मी त्यांना 8:30 वाजता सकाळी फोन केला, तर ते म्हणे मी 8:30 मला वाटतं 9च्या आसपास फोन केला असेल. तर ते अंधेरी स्टेशनला आले होते, अंधेरीवरून पोचले होते. तर मी समजून गेलो की आता हे 10पर्यंत येणार आहे, म्हणजे आमचा कार्यक्रम वेळेत चालू होईल. आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, ते वेळेवर आले. मी त्यांचे खूप खूप आमच्या संघाच्या वतीने आभार मानतो, त्यांना मंगलकामना देतो. आणि आमच्या संघाच्या कार्यकर्त्यांना, महिला मंडळ, बच्चे कंपनी सर्वांना मी मंगलकामना देतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि हे पहिलं सत्र आमचं आता इथे संपवतो. पुढचा कार्यक्रम मुलांच्या स्पर्धेचा असेल आणि संध्याकाळी 6:30 वाजता इथे सांस्कृतिक कार्यक्रम आणि छोटी जाहीर सभा असणार आहे. तर सर्वांनी इथे उपस्थित राहायचं अशी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.